सकाळी सकाळी नाश्ता काय बनवायचा हेच सुचेत ना. दररोज कांदा पोहे खाऊन घरातले लोकही कंटाळले होते आणि माझा अंश तर जास्तच. म्हणून आज काहीतरी नवीन रेसिपी आपण ट्राय केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी 2 वाटी पोहा घेतलेला आहे. त्याला 2 वेळेस स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलं. धुतल्यानंतर त्याला असं सॉफ्ट होण्यासाठी मी एका साईडला ठेवून दिलं आणि त्याच वाटीने मी मोजून 1 वाटी रवा घेतला आणि त्यात मी अर्धी वाटी दही टाकलं. तुम्ही याच्याऐवजी मठ्ठा किंवा लस्सीचाही उपयोग तुम्ही करू शकता. बघा, मी चम्मचच्या साहाय्याने हे दही एकत्र करून घेणार आहे आणि हवं तर अजून थोडी दही शिल्लक राहिलेली ती मी त्यात टाकते आणि याला एकत्र करून ठेवून द्यायचं एका साईडला. वाटलं तर तुम्ही थोडा अजून पाणी टाका. पाणी टाकल्याने हा रवा थोडा अजून सैलसर होईल आणि आपला डो बांधला जाईल, या कन्सिस्टन्सीमध्ये येऊन जाईल. आता मी हा डो एका साईडला ठेवते, तोपर्यंत आपण दुसऱ्या क्रियाकडे वळूया. आता मी एका मिक्सर जारमध्ये 3 लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची होती, ही मी पाण्यात भिजवून ठेवलेली होती आणि ते टाकते. 3-4 मी लसणाच्या कापड्या आणि अद्रक, हवं तर तुम्ही लसण आणि अद्रकच्या पेस्टही याच्यात वापरू शकता. आणि 1 टोमॅटर मी फाईन चॉप नाही केला आहे, जाडसरच चिरला आहे आणि थोडंसं भिजवलेल्या मिरचीचं पाणी. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ. बघा किती मस्त आपली ही चटणी पिसून रेडी झालेली आहे. या पद्धतीने ही चटणी बनवली तर अप्रतिम अशी लागते आणि ही चटणी बनवल्यानंतर तुम्ही मोमोजसोबतही खाऊ शकता. इतकी उत्तम आणि चवीदार ही चटणी लागते. आता आपण कढईमध्ये 1 पडी तेल टाकलं, मोहरी टाकून ही मोहरी चांगली तडतडू दिली आणि थोडं जिरं टाकलं, म्हणजे 1 चम्मच जिरं टाकून त्यालाही चांगलं परतून घेतलं आणि आपली पिसलेली जी चटणी होती मिक्सर जारमधली, ती चटणी मी याच्यामध्ये घालणार आहे. पण हे जिरं आणि मोहरी चांगल्या प्रकारे परतल्यानंतरच तुम्ही याच्यात ही चटणी टाका, कारण जो जिराचा फ्लेवर आणि मोहरीचा फ्लेवर आहे तो अप्रतिम ही चटणीमध्ये टेस्ट येतो. आणि मी त्यावेळेस नमक टाकायचे विसरले होते, म्हणून मी आपली चटणी रेडी होते तोपर्यंत आपण दुसऱ्या क्रियेकडे वळून घेऊया. ही चटणी इन्स्टंट बनवली जाणारी चटणी आहे. तुम्ही केव्हाही आणि कुठेही ही चटणी इन्स्टंट बनवू शकता आणि टेस्टला तर अप्रतिम लागते. जेव्हा तुम्ही बनवणार आणि टेस्ट करणार तेव्हा तुम्हाला समजेल. आता आपला पोहा पण भिजून रेडी आहे. आता याला हाताने चांगलं मळून घेऊया आणि डोच्या कन्सिस्टन्सीमध्ये घेऊन येऊया. तोपर्यंत मी माझा परिचय देऊन देते. मी आहे अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कुक विथ अश्विनी कोळी. आपली ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. आता बघा, आपला हा पोहा मस्त असा डोच्या कन्सिस्टन्सीमध्ये येऊन गेला आणि दह्यामध्ये भिजवलेला रवासुद्धा आपला मस्त भिजून असा फुलून गेलेला आहे. त्याला दोघांना मिळून असं एकत्र करून मी मिक्स करून घेते. बघा किती मस्त प्रकारे असं मिक्स होतोय. आणि जर तुम्हाला वाटलं तर थोडं बॅटर आपलं असं सुक्कट सारखं वाटतंय, म्हणजे कोरडं वाटतंय, तर तुम्ही पाणीच्या हक्काही यात घालू शकता. मी चवीनुसार नमक टाकलं आणि भरपूर अशी चिरलेली मी कोथिंबीर याच्यात घालतीये. हवं तर तुम्ही कढीपत्ताचाही वापर यात करू शकता, पण कोथिंबीर मात्र भरपूर टाका, कारण कोथिंबीरने या रेसिपीला अप्रतिम अशी चव येते आणि असं खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त हे आपले वडे म्हणा या टिक्क्या म्हणा हे बनून रेडी होतात. बघा, मी या प्रकारे सगळं बॅटर मिक्स करून घेत. आपलं हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे बॅटर साईडला ठेवूया आणि आपल्या चटणीकडे वळूया. आपली चटणी पण मस्त अशी बनून रेडी झालेली आहे. बघा किती मस्त असा सुरेख कलर आलेला आहे. ही बघा किती मस्त अशी ही चटणी बनून आपली रेडी आहे. बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही चटणी आहे.
आणि ही चटणी तुम्ही मोमोजसोबत किंवा कुठल्याही स्नॅकचा नाश्ता बनवला त्या नाश्त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला ही चटणीची रेसिपी सेपरेट हवी असेल तर मी नक्की घेऊन येईल. कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे बॅटर हाताला असं चिपकत असेल आणि थोडंसं असं वाटत असेल की हाताला चिपकतंय तर थोडासा तेलाचा हात लावा आणि हे बॅटर अजून एक वेळेस मिक्स करून घ्या. हवं तर तुम्ही तेल किंवा पाणीचाही वापर करू शकता, त्यात काही नाही. आणि एक मात्र मी विसरले तुम्हाला सांगायचे, यात चिली फ्लेक्स घालायचे मी विसरले. तुम्ही चिली फ्लेक्सचा पण वापर करू शकता. आणि मी गाळणीमध्ये मस्त असं तेल लावून ग्रीस करून ठेवून देते, म्हणजे आपले हे टिक्के खाली चिपकणार नाही. आणि या पद्धतीने आपण सगळे हे टिक्के बनवून घेणार आहोत. तर बघा किती मस्त असा दिसतंय ते व्हाईट बॅटरमध्ये हिरव्या कलरची आपली कोथिंबीर, किती मस्त असा कलर आलेला आहे. ह्या पद्धतीने मस्त असं प्रेस करायचं आणि अलगद हाताने दाबत चालायचं आणि ह्या टिक्क्या रेडी करून ठेवून घ्यायच्या. मी ह्याच प्रकारे सगळ्या टिक्क्या बनवून रेडी करून घेणार आहे. आता आपल्या ह्या टिक्क्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही टिक्क्या म्हणाल की वडे म्हणाल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ते तुम्ही डिसाईड करा. आपले हे टिक्क्या एका चाळणीमध्ये मस्त असे ठेवून दिलेले आहेत आणि मी कढईमध्ये गरम पाणी करायला आधीच ठेवून दिलं होतं. आणि ह्या टिक्क्या आपण 7 मिनिटासाठी कम आचेवरती शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफ घेऊन घेणार आहोत. बघा 7 मिनटं झाले, आपल्या टिक्क्याही मस्त असे वाफेमध्ये वाफून झालेल्या आहेत. अजिबात ह्या एकमेकांना चिपकल्या नाही आहेत. एका पॅनमध्ये 1 पडीपेक्षाही कम तेल टाकून मी मोहरी आणि 1 चम्मच जिरे असं टाकून चांगलं तडतडून घेणार आहे. हे रेसिपीला अगदी कम तेलामध्येही तुम्ही फ्राय करू शकता, म्हणजे सेलो फ्राय करू शकता. जास्त तेलही लागत नाही आणि तेल फ्री म्हणजे ऑइल फ्री हा नाश्ता आहे. बघा किती मस्त असा आपल्या ह्या टिक्क्या आहेत. आता यांना चांगले असं लालसर कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. बघा मस्त अशा आपल्या ह्या टिक्क्या फ्राय होऊन झालेल्या आहेत. आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय, कुठल्या राज्याहून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर विजिटही करतात, व्हिडिओ पूर्ण बघतात, पण चॅनलला सबस्क्राईब का नाही करत मात्र हे मला काही कळेना. प्लीज माझ्या चॅनललाही सपोर्ट करा थोडा. हे बघा आपली ही टिक्की बनवून रेडी आहे. इन्स्टंट बनणारा हा नाश्ता तुम्ही कधीही आणि केव्हाही बनवू शकता आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा. आणि चॅनलवरती तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. मस्त ही रेसिपी आपली चवीला तर भन्नाट लागते. एक वेळेस नक्की बनवून बघा. तोपर्यंत बाय बाय.